सर्वांना नमस्कार. भारत कला दर्पण प्रतिष्ठानद्वारे पर्यावरण प्रबोधन 10 दिन उत्सव यामध्ये सन्माननीय हाडके सर यांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम हाडके सरांचं मनापासून आभार मानतो. मित्रांनो, 2020 आपल्याला माहीतच आहे, कोरोनाचा काळ होता. त्या कोरोनाची आपण झुंज दिली, कसंबसं 2 वर्ष आपण लढलो आणि 2022मध्ये आपण त्या कोरोनाची विल्हेवाट लावली. पण तेच 2022चं वर्ष आपल्याला माहीत आहे काय? त्या 2022च्या वर्षामध्ये ते वर्ष हॉटेस्ट एव्हर समर असं वर्ष ठरवण्यात आलेलं होतं. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त तापमान वाढ त्या वर्षामध्ये ठरवण्यात आपल्याला त्याच कोरोनानंतर आपल्याला दिसून आली. असं वाटलं की झालं, 2023चं वर्ष आलं. 2023च्या वर्षानंसुद्धा सेम हॉटेस्ट समर एव्हर म्हणून म्हणवण्यात आलं. दरवर्षी रेकॉर्ड तुटत गेले, परंतु 2026चं जे वर्ष आलं त्या वर्षाने सगळे विक्रम मोडून काढले. 2026मध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त तापमान वाढणारं हे वर्ष आहे. परिणामी काय झालं? दिल्ली 40 डिग्री सेल्सिअसच्या पार गेलं, राजस्थान 42 डिग्री सेल्सिअसच्या पार गेलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं विदर्भ. आपल्या विदर्भातले जे 2 जिल्हे आहे, अमरावती आणि अकोला, या दोन्ही जिल्ह्यामध्ये 45 डिग्री सेल्सिअसच्या पार इथलं तापमान गेलं. परिणामी काय झालं? 8 दिवसा पहिले आपल्याकडे मोबाईलामध्ये आपल्याला हीट वेव्हचे मॅसेज आपल्याला सर्वात पहिल्यांदा असं घडलं की मॅसेज आपल्याला आले. मित्रांनो, असं का होत चाललेलं आहे? आपण याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. आज माणसानं पर्यावरणाचा संवर्धनापेक्षा माणसानं पर्यावरणाचा ऱ्हास करणं सर्वात जास्त केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानं जंगलं काबीज केले, पण मात्र पक्ष्यांचे घरटं मोडले. त्याने सिमेंटचा गिलावा बघितला, पण मात्र पर्यावरणासाठी असणारा तो माणुसकीचा ओलावा तो सातत्यानं हरवत गेला. आणि परिणामी काय झालं? परिणामी दुष्काळ, महापूर, सुनामी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून चाललेल्या आहे. आणि आज नुसतं भारतच नाही तर जग ह्या गोष्टींना ग्रासलेलं आपल्याला दिसून येतं. साऊथ आफ्रिकामध्ये सगळ्यात जास्त दुष्काळ आता पडलेला आहे. मी सकाळी ज्या वेळेस टी व्ही उघडली, त्या टी व्हीमध्ये बातमी होती की फिलिपिन्स या देशामध्ये सगळ्यात जास्त मोठा भूकंप आला आणि त्या देशानं इशारा सांगितला होता की संपूर्ण देशामध्ये सुनामी येऊ शकते. आज आपला जग विनाशाच्या वाटेवर, उंबरठ्यावर उभा आहे. याचं आपण चिंतन करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आपण काय करू शकतो आणि आपण काय केलं आहे? आज जर आम्ही विचार केला तर आपल्या देशामध्ये डेव्हलपमेंटच्या नावानं काय आज पर्यावरण संरक्षण आम्ही करू शकलो? काय पर्यावरणाचं आम्ही संवर्धन केलं? याचं उत्तर मला स्पष्टपणे नाही येतं. मुंबईमध्ये मॅंग्रोव्ह ट्रीज कापण्यात आले, नाशिकमध्ये 100 वर्ष असणारे बनियान ट्री तोडण्यात आले, गडचिरोलीमध्ये 1.23 लाख झाडं तोडण्यात आलेले होते. कुंभमेळ्यासाठी तिथल्या व्यवस्था असली पाहिजे म्हणून हजारो झाडे मोडीस काढण्यात आलेले होते. म्हणजे इतक्या प्रकारे आम्ही जंगलतोड केलेली आपल्याला दिसून येतं. साऊथ इंडियामध्ये झाडं मोडण्यात आलेले, जंगलं तोडण्यात पूर्णपणे आले. ही आहे आमच्या देशाची वास्तविकता. आणि म्हणून हे वास्तविकता आपल्याला ठाऊकच आहेच, परंतु याच्यावर काही उपाय आहे काय? का मी एकटा हे क्लायमेट चेंज करू शकतो का? का मी एकटा पर्यावरण संवर्धन करू शकतो का? याचं उत्तर ज्यावेळेस मी बघायला लागतो त्यावेळेस आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. याचं उत्तर आहे होय, आपण 12 डिग्री सेल्सिअस तापमान हे कमी करू शकतो. विचार करा, जिथं 47 डिग्री सेल्सिअस, ज्या ठिकाणी 47 डिग्री सेल्सिअस तापमान असेल, जर माझ्या एका काही कृतीने 12 डिग्री सेल्सिअस तापमान कमी करणं हे माणसाच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? तर याचं उत्तर आहे झाडं लावणे. आपण जेवढे जास्त झाडं लावू तेवढे जास्त आपण पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल करू शकतो. झाडं लावल्यानं 182 जवळजवळ मेटा स्टडीजमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जितके जास्त तुम्ही झाडं लावले तितके जास्त हीट्स वेव्हने ज्या डेथ होतात त्या डेथ कमी होऊ शकते. जे टेम्परेचर असतं, जे तापमान आहे ते सगळ्यात जास्त कमी होऊ शकतं फक्त आणि फक्त एका झाडामुळे. मग आमचं काय कर्तव्य होऊ शकतं की फक्त IPLची मॅच आली की मोहम्मद सिराजनं, भुवनेश्वर कुमारनं किंवा हेझलवूडनं डॉट बॉल टाकत आहे म्हणजे कुठेतरी झाडं लागत आहे.
का हे करणंच काय आमची जबाबदारी आहे काय? तर मला असं वाटते अजिबात नाही. आम्ही पर्यावरण संवर्धनासाठी ज्या ज्या काही गोष्टी करू शकणार त्या गोष्टी करणं आम्हाला गरजेचं आहे. त्याच्यासाठी आमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही किमान एक झाड जरी लावू शकलो आणि इतकंच काय, झाड लावणंच नाही तर ते टिकवणं सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे. कारण आज आम्ही कित्येक सारे पर्यावरणासाठी झाड आम्ही लावायचा विषय करतो, पण ते झाड न लावता आम्ही आज प्रचंड प्रमाणात जंगलतोड केलेली आहे. याचे चटके आम्ही रोज सोसत आहे. म्हणून मी इथल्या तमाम विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण जितके जास्त झाडं लावू शकू तितके आपण लावले पाहिजे. आपण पर्यावरण संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि माझी जबाबदारी जर असेल तर मी ते जबाबदारी पूर्णपणे पार पडणार. मी माझ्यासाठी पार करणार, येणाऱ्या समोरच्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी मी माझे झाड लावायचा प्रयत्न करणार. माझ्या झाड लावल्यानं जर 12 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होत असेल तर मी ते करायला तयार आहे. मी ते केलं पाहिजे. आपण झाड लावून आपलं योगदान दिलं पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं होऊ शकणार त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आज वायू प्रदूषण वाढलेलं आहे, आज जल प्रदूषण वाढलेलं आहे, आता भूकंप होत चाललेला आहे, आता सुनामी येत चाललेली आहे, मोठमोठे महापूर होत चाललेला आहे. इतकंच काय तर मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट एवढ्या फक्त भाग सोडून येणारा जो पावसाळा आहे यामध्ये संपूर्ण देशात पावसाची सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे पाऊस कमी आहे याचा सगळा फटका जर कुठं बसणार आहे तर तो कृषी उत्पादनावर बसणार आहे. आणि म्हणून मला असं वाटते, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तर मला प्रामाणिकपणे आपण काय केलं पाहिजे तर आपल्या आसपास असणारं झाड लावणं, नुसतं लावणं नाही तर ते टिकवणं, ते जगवणं हे आपल्या हाती आहे. ते आपण केलं पाहिजे. एवढाच मी आपल्याकडून माफक आशावाद व्यक्त करतो. इथंच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.